तर मित्रांनो, PMPMLनी जी तिकीट दरवाढ केली आहे ती अशी केली आहे की किलोमीटरवर केली आहे. म्हणजे जर 5 किलोमीटरपर्यंत 10 रुपयाची दरवाढ झालेली आहे. त्यापुढे अजून बहुतेक 20 रुपयाची झालेली आहे. अजून जसे जसे तुमचे किलोमीटर वाढतात आहे, जसं जसं तुमचं अंतर वाढतो आहे त्या हिशोबाने त्यांनी पैसे वाढवले आहेत आणि मधले स्टॉप गायब करून टाकले. 5 स्टॉप, त्यामध्ये तुम्ही कुठेही उतरा, तुम्हाला शेवटच्या स्टॉपपर्यंतचेच पैसे भरावे लागतील. हे चुकीचं आहे, कारण की त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही एवढं अंतर बसतच नाही आहे, एवढं डिस्टन्स कव्हर करत नाही आहे, तर तुम्हाला तेवढे पैसे भरावे लागतात, जे की खूप चुकीचं आहे. असं नाही झालं पाहिजे. जेवढे तुम्ही बसस्टॉपवर, जेवढं तुम्ही बसमध्ये बसताय, जेवढे अंतर तुम्ही कव्हर करताय, तेवढेच तुम्हाला पैसे भरायला पाहिजे. आणि PMPML असं दाखवते की खूप लॉसमध्ये चालली आहे. असं काहीच नसतं. असं असतं तर एवढं कंडक्टर आहे, नवीन भरत्या करतात आहे, कुठून करतात आहे, त्यांना सॅलरी द्यायला पैसे कुठून येतात त्यांच्याकडे. तर कुठली ऑर्गनायझेशन जी असेल ते असंच दाखवते की आमच्याकडे पैसे नाही आहे सॅलरी द्यायला लोकांना, म्हणून आम्ही दरवाढ करतो आहे. तसं काही नाही. तर थोडं कमी केले पाहिजे मला असं वाटतं आहे. कारण की जे लोक चिंचवडून येतात, मला असं कळलं की जे लोक चिंचवडून पुणे स्टेशन येतात त्यांच्यासाठी तर डबल झाले. जसं आधी 30 रुपये लागायचे त्यांना, तर चिंचवडून पुणे स्टेशन आता 60 रुपये लागतात.